अध्याय 28. आज इथे शिऱ्याची मेजवानी आहे. श्री गणेशाय नमः. श्री बाबा आपल्या भक्तांना नित्य मार्गदर्शन करीत, तर दूरच्या भक्तांना आवश्यकतेनुसार स्वप्न दृष्टांत सूचना देत. रॅली ब्रदर्स नावाची एक मोठी ग्रीक व्यापारी कंपनी होती. भारतात अनेक शहरात तिच्या पेढ्या होत्या. त्यापैकी मुंबईतील पेढीवर लक्ष्मीचंद नावाचे गृहस्थ मुन्शीचे काम करीत असे. माझा भक्त कितीही दूर असला तरी मी त्याला प्रेमाने माझ्याजवळ आणतो, असे श्री बाबा नेहमी म्हणत. अनेक भक्तांचा तसा अनुभवही होता. ध्यानी मनी नसताना त्यांना बाबांच्या दर्शनाचा योग आला. त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन ते धन्य व्हायचे. लक्ष्मीचंद हे त्यापैकीच एक होते. ते सांताक्रूजला राहत असत. एके दिवशी त्यांना स्वप्न पडले. त्यात एक वृद्ध साधू भक्तांच्या घोळक्यात उभा असलेला दिसला. लक्ष्मीचंदांनी त्याला नमस्कार केला. जाग आल्यावर या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला, पण अर्थबोध झाला नाही. काही दिवसांनी लक्ष्मीचंदांना दासगणूंच्या कीर्तनास जाण्याचा योग आला. ते साईबाबांची तसबीर पुढे मांडून कीर्तन करीत असत. ती तसबीर पाहून लक्ष्मीचंदांना आपल्या स्वप्नातील साधू आठवला आणि ते श्री साईबाबाच होते याची खूण पटली. दासगणूंचे प्रासादिक कीर्तन, त्यांना त्यात तुकारामांचे आख्यान आणि श्री बाबांची पटलेली ओळख यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. कधी एकदा श्री बाबांची भेट घेतो आणि उत्सुकता मनात निर्माण झाली. आता शिर्डीला कसे जायचे आणि खर्चाची सोय कशी करायची एवढा प्रश्न होता. पण देव आपल्या भक्तांची काळजी घेतो हेच खरे. लक्ष्मीचंदांच्या बाबतीत असेच काहीतरी घडले. त्या दिवशी ते दिवसभर शिर्डीचाच विचार करीत होते. रात्री 8 वाजता कोणीतरी त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले. बाहेर त्यांचे स्नेही शंकरराव उभे होते. घरात प्रवेश करताच ते म्हणाले, लालाजी, केडगावला नारायण महाराजांच्या दर्शनास जाण्याचा माझा विचार होता, पण आता शिर्डीत जाण्याची इच्छा झाली आहे. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरे होईल. ते ऐकून लक्ष्मीचंदांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आपल्या चुलत भावाकडून 15 रुपये उसने घेतले आणि प्रवासाला निघाले. शंकररावांना भजनाची आवड असल्यामुळे त्यांनी गाडीतच भजन सुरू केले. कोपरगावापर्यंतच्या प्रवासात त्यांना बाबांचे अनेक भक्त भेटले. लक्ष्मीचंदांनी त्यांच्या मुखातून बाबांविषयी खूप अनुभव ऐकले. त्या सर्वांची साई भक्ती पाहून ते अक्षरशः भारावून गेले. त्यांचा प्रवास आनंदात झाला. कोपरगावला उतरल्यानंतर बाबासाठी पेरू घ्यायचे असे त्यांनी ठरवले होते, पण गप्पांच्या ओघात ते राहून गेले. ही गोष्ट लक्षात येताच ते व्यथित झाले. आता पेरू कसे मिळणार या विचारात ते असतानाच एक म्हातारी बाई पेरूची टोपली घेऊन त्यांच्या टांग्यामागे धावत आली. लक्ष्मीचंदांनी टांगा थांबवला. बाबांसाठी चांगले पेरू निवडून घेतले. म्हातारीने उरलेले पेरूही त्यांनाच दिले. मग म्हणाली, तुम्ही शिर्डीला जाताय ना, मग हे पेरू माझ्यातर्फे बाबांना अर्पण करा. हा तिचा भाव पाहून त्यांना एकदम भरून आले. ते पुन्हा टांग्यात बसले. या बाईच्या रूपात श्री बाबा तर येऊन गेले नाहीत असा एक विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. शिर्डीत आल्यावर लक्ष्मीचंद मशिदीत गेले. श्री बाबांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. ते प्रेमाने बाबांजवळ बसले. तेव्हा श्री बाबा त्यांना उद्देशून म्हणाले, लोक रस्त्यात भजन करतात, माझ्याबद्दल दुसऱ्यांना विचारतात. भक्त जे म्हणतात ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावं आणि मगच काय ते ठरवावं. बरं, मारवाड्याकडे उसनवार करून येथे येण्याची काही गरज नव्हती. आता मला बघून तुझी हौस फिटली ना. ते ऐकून लक्ष्मीचंदांना बाबांच्या अंतर्यात्मित्वाची खूण पटली. थोड्या वेळाने लक्ष्मीचंद व शंकरराव मुक्कामासाठी साठेवाड्यात गेले. दुपारी ते दोघे भोजन करीत असताना कोणा एका भक्ताने त्यांच्या पानात शिरा वाढला. तो खाऊन ते अगदी तृप्त झाले. दुसऱ्या दिवशी भोजनाच्या वेळी लक्ष्मीचंदांना त्या शिऱ्याची आठवण झाली. आता कोणी शिरा दिला असता तर बरे झाले असते, असा एक सूक्ष्म विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. तिसऱ्या दिवशी आरतीची तयारी करून जोग मशिदीत आले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, माझी पूजा नंतर कर, आधी ताट भरून शिरा घेऊन ये. त्यांच्या आज्ञेनुसार जोगांनी शिरा आणला. मग बाबांनी नैवेद्य अर्पण करणाऱ्या सर्वांना शिरा आणावयास सांगितले. त्यामुळे मशिदीत भरपूर शिरा जमला. त्या दिवशी लक्ष्मीचंद भुकेने आणि पाठदुखीने अगदी बेचैन झाले होते. त्यांची अवस्था पाहून बाबा म्हणाले, तुला खूप भूक लागली आहे आणि तुझी पाठही दुखत आहे हे मी जाणतो, पण आरती झाल्यावर जाऊ नकोस. इथे शिऱ्याची मेजवानी आहे. ते ऐकून लक्ष्मीचंदांना खूप नवल वाटले. आरती झाल्यानंतर भोजनाच्या वेळी त्यांना पोटभर शिरा खायला मिळाला. आज श्री बाबांनी खरोखर आपले कौतुक पुरविले याची त्यांना खूण पटली. रात्रीच्या वेळी लक्ष्मीचंद चावडीतील समारंभ पाहाव्यास गेले होते. तेव्हा बाबांना खोकल्याची मोठी उबळ आली. ते पाहून त्यांच्या मनात बाबांना लोकांची नजर लागली असावी म्हणूनच ते खोकत आहेत असा विचार आला.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीचंद त्यांनी दर्शनास गेले असता बाबा माधवरावांना उद्देशून म्हणाले, श्यामे कोणाच तरी नजर लागली असावी म्हणून काल रात्री मला खोकल्याची मोठी उघळ आली. आता मात्र लक्ष्मीचंदांना त्यांच्या अंतरात्मित्वाची पूर्ण खात्रीच पटली. त्यांनी भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाले, बाबा आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. आता मला जाण्याची आज्ञा द्या. माझ्यावर कृपादृष्टी ठेवा, मला सांभाळा. बाबांनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले. उदयप्रसादसह अनेक आशीर्वाद देऊन त्यांना मुंबईत जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर लक्ष्मीचंद श्री बाबांचे निस्सीम भक्त झाले. चिडीबाई व रामलाल. चिडीबाई बुऱ्हाणपुरास राहत होती. तिने कधीही शिर्डी पाहिली नव्हती. बाबांबद्दल काही ऐकलेही नव्हते. एके दिवशी श्री बाबा तिच्या स्वप्नात गेले. त्यांनी तिच्याकडे खिचडीची भिक्षा मागितली. जाग येताच ती स्वप्नांचा विचार करू लागली व अर्थबोध झाला नाही. चिडीबाईचे पती टपाल खात्यात अधिकारी होते. त्यांची अकोल्यास बदली झाली. तेथे बाबांची कीर्ती ऐकून ते पत्नीसह शिर्डीत आले. मशिदीत श्री बाबांना पाहून चिडीबाईला पूर्वीचे स्वप्न आठवले. आपल्याकडे खिचडी मागणारा फकीर हाच आहे याची तिला खात्री पटली. त्यांनी उभयंतांनी श्री बाबांनी मनोभावे पूजा केली व 2 महिने शिर्डीतच वास्तव्य केले. या मुक्कामात चिडीबाई बाबांसाठी नित्य खिचडीचा नैवेद्य आणत असे. बाबाही तिचा नैवेद्य आनंदाने सेवन करत असे. एका दुपारी चिडीबाई बाबांसाठी खिचडी घेऊन आली तेव्हा ते जेवत असल्याचे कळले. आज आपला नैवेद्य तसंच राहणार म्हणून ती नाराज झाली. बाबा जेवत असताना शक्यतो कोणी मध्ये जात नसे, पण त्यांना खिचडी खाऊ घालण्याची तिची अनावर इच्छा तिचं अस्वस्थ बसू देईना. ती सरळ बाबांपाशी गेली. त्यांनीही तिचे ताट स्वीकारले आणि आनंदाने भोजन केले. हे पाहून सर्वांना मोठे कौतुक वाटले. बाबांची माया पाहून चिडीबाईच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचा आशीर्वाद घेऊन ती बिराडी परतली. रामलाल नावाचा एक पंजाबी ब्राह्मण मुंबईत राहत होता. त्यांच्या स्वप्नात एक फकीर आला व माझ्याकडे निघून ये असे म्हणाला. रामलाल विचारात पडला. सकाळचे नित्यकर्मे आटपून तो कामासाठी बाहेर पडला. कुठल्या तरी दुकानात त्यांना एक तस्वीर दिसली. ती पाहताच त्यांना स्वप्नातील फकीराची आठवण झाली. त्यांनी दुकानदारास विचारणा केली, ही तस्वीर कोणाची? ते फकीर कोठे असतात? दुकानदाराने आनंदाने श्रीबाबांची माहिती सांगितली. रामलाल लगेच शिर्डीत गेले. श्री बाबांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. प्रथम दर्शनी श्री बाबांवर त्यांची इतकी भक्ती जडली की त्यांच्या निर्वाणानंतरच तो मुंबईस परतला. साई भक्त मेघा. राव बहादूर साठेखेडा जिल्ह्यातील प्रांताधिकारी होते. तेथे मेघा नावाचा एक गुर्जर ब्राह्मण त्यांचा मित्र होता. दोघांचा परस्परांवर खूप लोभ होता. त्यांनी या मेघाला एका शिवालयात पुजारी म्हणून नेमले होते. त्याच साठ्यांनी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची उतरण्याची सोय व्हावी म्हणून तेथे एक वाडा बांधला. तो साठेवाडा म्हणून प्रसिद्ध होता. एके दिवशी साठे व मेघा गप्पा मारित असता सहजच बाबांचा विषय निघाला. त्यांच्या आठवणीने साठ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते मेघाला म्हणाले, माझ्या मनात बाबांना गंगोदकाने स्नान घालण्याची इच्छा आहे. ती इच्छा तू पूर्ण करशील का? त्यामुळे तुला बाबांचे दर्शन घडेल आणि तुझे कल्याण होईल. मेघाने विचारले, हे बाबा कोणत्या जातीचे आहेत? ते म्हणाले, त्यांच्याविषयी अजूनही फारशी माहिती नाही. ते मशिदीत राहतात म्हणून मुसलमान आहेत असे लोकांना वाटते. ते ऐकून मेघाच्या मनात विकल्प आला. तो स्वतःशीच म्हणाला, साठे ब्राह्मण आहेत. त्यांनी मुसलमान गुरु कसा केला? त्यांना नकार दिला तर ते नाराज होतील आणि होकार दिला तर आपली दुर्गती होईल. काय करावे? तो संभ्रमात पडला. अखेर मेघाने बाबांकडे जाण्याचे ठरवले. तो शिर्डीत आला. त्याला मशिदीसमोर पाहताच बाबा एकदम संतापले आणि हातात दगड घेऊन म्हणाले, वर आलास तर खबरदार. तू उच्च कुळाचा ब्राह्मण आहेस आणि मी नीच आहे. माझ्या संपर्कात तू अपवित्र होशील, म्हणून माघारी जा. श्री बाबा अंतर्ज्ञानी अवलिया आहेत हे मेघाने ओळखले. त्यांची संतप्त मुद्रा पाहून तो घाबरला. त्याला पुढे जाण्याचा धारच झाला नाही. मग तो शिर्डीतच राहिला. बाबांचा रागरंग बघून त्यांची सेवा करू लागला. काही दिवसांनी तो घरी परतला. तेव्हा तेथे तापाने फणफणला. त्याला अंथरुणावरून उठताही येईना. त्याला तीव्रतेने बाबांची आठवण येऊ लागली. त्याचाच धास लागला. थोडे बरे वाटताच तो पुन्हा शिर्डीला आला. या मेघांची बाबांवर खूपच भक्ती होती. तो त्यांना शंकरच मानायचा. साई शंकर असा नामघोष करायचा. शिर्डीत बेल मिळत नाही म्हणून 1.5 कोस लांब जाऊन तो बेल आणायचा. तो गावातील सर्व मंदिरात जाऊन तेथील देवतांची पूजा करायचा. मग मशिदीत येऊन बाबांची पूजा करायचा. शिर्डीत असेपर्यंत बाबांची दुपारची आरतीही तोच करीत असे. एके दिवशी मेघाचा पूजेचा नित्यक्रम चुकला. ग्रामदेवतांची पूजा करीत तो खंडोबाच्या देवळापाशी आला तर ते बंद झाले होते.
त्याने पुजाऱ्यांची वाट पाहिली पण तो आला नाही. तो कंटाळून मशिदीत आला. तेथे पूजेची तयारी केली तेव्हा बाबा म्हणाले, मेघा, आज तुझ्या नित्यपूजेत खंड पडला. तू सर्व देवतांची पूजा केलीस पण एक राहिला. मेघा म्हणाला, बाबा काय करणार, खंडोबाचे देऊळ बंद होते म्हणून पूजा राहिली. बाबा म्हणाले, काळजी करू नकोस, आता देऊळ उघडले आहे, तू पूजा करून ये. बाबांच्या आज्ञेनुसार मेघा खंडोबाच्या देवळापाशी आला तर ते खरोखरच उघडे होते. त्याने खंडोबाची पूजा केली. मग मशिदीत जाऊन बाबांची पूजा करून व आरती केली. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मेघा बाबांना म्हणाला, उद्या तुम्हाला चंदनाची ओटी लावून गोदावरीच्या पवित्र तीर्थाने स्नान घालायचे असे माझ्या मनात आहे. श्री बाबांनी त्याला अनुमती दिली. आपला हेतू साध्य होणार म्हणून मेघाला अपार आनंद झाला. तो भल्या पहाटे उठून 8 कोसावरून गोदावरीचे पाणी घेऊन आला. मंगल स्नानाची सर्व तयारी करून त्याने बाबांना बोलवले पण ते उठलेच नाहीत. दुपारची आरती झाल्यावर लोक आपल्या आपल्या घरी गेले. तेव्हा बाबा म्हणाले, मेघा, या फकीराला गंगा स्नान कशाला हवे? तुझी इच्छा आहे म्हणून डोक्यावर थोडं पाणी टाक. आपल्या देहामध्ये मस्तक मुख्य आहे, ते ओले झाले म्हणजे सर्व स्नान झाले. बाबा उठले आणि स्नानाच्या पाटावर जाऊन बसले. मेघाला खूप आनंद झाला. त्यांनी आपल्याला डोक्यावरचं पाणी टाकायला लावले सांगितले आहे हे तो विसरला. हर हर गंगे असं नामघोष करून त्याने संपूर्ण घागर बाबांच्या डोक्यावर ओतली. आज माझ्या शंकराने स्नान केले या समाधानाने त्यांनी रिकामी घागर खाली ठेवली आणि बाबांकडे पाहिले तर काय आश्चर्य, त्यांचे फक्त डोकेच भिजले होते. अन्य अवयव व कफनी कोरडीच होती. त्याला बाबांचे शब्द आठवले पण त्यांनी कौतुकाने आपली इच्छा पुरवली म्हणून समाधानही वाटले. चांदोरकरांनी मेघाला श्री बाबांची मोठी तसबीर दिली होती. तो वाड्यामध्ये तिची पूजा करीत असे. एकदा पहाटे स्वप्नात श्री बाबा त्यांच्या बिछाण्यावर अक्षता टाकल्या व मेघा त्रिशूळ काढ असे सांगून ते गुप्त झाले. मेघाला जाग आली तेव्हा बिछाण्यावर सर्वत्र अक्षता पडलेल्या पाहून त्याला खूपच नवल वाटले. नित्यकर्मे उरकून तो मशिदीत गेला. त्याने बाबांना आपले स्वप्न सांगितले व त्यांना त्याचा अर्थ विचारला. बाबांच्या सूचनेनुसार तो वाड्यात आला आणि तेथे भिंतीवर रक्तवर्ण त्रिशूळ काढला होता. दुसऱ्या दिवशी पुण्याहून आलेल्या कोणा भक्ताने श्री बाबांना एक शिवलिंग अर्पण केले तेव्हा मेघा तेथेच होता. बाबा त्याला म्हणाले, मेघा, हा शंकर आला आहे, याला तूच सांभाळ. त्याने ते शिवलिंग घेतले व वाड्याकडे निघाला. इकडे वाड्यात ध्यानाला बसलेल्या दीक्षितांना चिदाकाशात शिवलिंग दिसू लागले. त्यांना खूप आनंद झाला. ध्यानातून उठल्यावर आज लिंग दर्शन कसे काय झाले या विचारात असताना त्यांना समोरून मेघा येताना दिसला. तो खूपच आनंदात होता. वाड्यात प्रवेशातच तो दीक्षितांना म्हणाला, काका, आज बाबांनी मला शिवलिंग दिले आहे, पहा. तेव्हा ध्यानात आले ते शिवलिंग दिसले तर शिवलिंग मेघाच्या हाती पाहून ते खरोखरच सुखावले. मेघाने बाबांच्या तसबिरीजवळ त्या शिवलिंगाची स्थापना केली. तो शिवभक्त होता आणि त्याला पूजेची आवड होती म्हणून बाबांनी शिवलिंग देऊन त्याच्या भक्तीला पुष्टी दिली. अध्याय 28 समाप्त.